नमस्कार बाबा, मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. हां हां, गावाचं नाव जारकरवाडी, बरोबर. तर बाबा, आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर बाबा, मला एक सांगा, ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती आहे? मेघदूत. हां, मेघदूत म्हणून व्हरायटी, बरोबर. तर साधारणतः बाबा, हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हां, म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर. तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस भरतो त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ही खाली बेडमध्ये भरलेली, बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली, तर बाबा तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट आले? हां, म्हणजे काय काय रिझल्ट आला तुम्हाला त्याचा? हां, फळं भरपूर आहे, त्याच्यानंतर वाढ चांगली, त्याच्यानंतर आता ज्या पिरियडला तुमची लागवड तुम्ही केली त्या पिरियडला भरपूर टेम्परेचर होतं, जवळजवळ 42-43चं टेम्परेचर होतं, बरोबर. मग आता एवढ्या हिटमध्ये सुद्धा आहे ना, म्हणजे प्लॉटला आहे ना, हे बघा ना, आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर भरपूर प्रमाणात खालून खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा आहे खालून, बरोबर. आणि महत्त्वाचं काय, भरपूर प्रमाणात आहे ना फळांची संख्या, आता बंच वगैरे जर पाहिले ना का ना, भरपूर प्रमाणात आहे ना सेटिंग चांगल्या प्रकारे झाली, म्हणजे डायरेक्ट खोडातून तर डायरेक्ट शेंड्यापर्यंत भरपूर प्रमाणात आहे ना फुटवा याला, बरोबर. आणि महत्त्वाचं काय आहे, एवढी आता महत्त्वाची हिट असून सुद्धा, एवढे टेम्परेचर असून सुद्धा आहे ना, कुठं आहे ना पाण्याला आकसा किंवा रोगाचा कुठंच प्लॉटवर अटॅक नाही, बरोबर. आणि ह्या पट्ट्यामध्ये जवळजवळ ढगफुटीचा पाऊस झाला आहे जवळजवळ, बरोबर. मग एवढे आता ढगफुटीचा एवढा पाऊस होऊन सुद्धा प्लॉटला तुम्हाला म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे त्याच्यावरती एवढा इफेक्ट दिसत नाही, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हां, धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.